नमस्कार एस्परंट्स, कशा आहात सगळे. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी ते जुलै हे सगळे व्हिडिओज झालेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर या प्लेलिस्टवर तुम्ही पाहू शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर ऑगस्ट पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल न्यूज आणि सोशल न्यूज. तर स्टार्ट करूया आपण इकॉनॉमिक्स पासून. तर पहिला मिशन आहे डीप ओशन मिशन, म्हणजे खोल महासागर अभियान. तर हा जो मिशन आहे, जसं इस्रो आपले स्पेस रिसर्च करतो तसंच हे महासागरात रिसर्च करणार आहेत. तर त्यामध्ये जे खनिजं वगैरे असतील, अनडिस्कवर्ड मिनरल्स किंवा दगडं, लिव्हिंग नॉन लिव्हिंग एंटिटीज, ते सगळं असं स्टडी करून एक्सप्लोअर करणार आहेत त्या. आणि ह्याच्यात मॅनफोर्स पण असेल आणि रोबोटिक मशीनचा पण वापर करण्यात येईल. आणि टास्क कुठले कुठले असतील तर जसं की डीप सी मायनिंग झालं, एनर्जी एक्सप्लोरेशन, सर्वे करणार. आणि अजून एक स्कीम होती गव्हर्नमेंटची, ओ स्मार्ट म्हणून, इथं पाहू शकता तुम्ही. तर इथं UPSCने पण हा प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती, ओ स्मार्ट. फक्त एवढं विचारलेलं की ओ स्मार्ट कशाच्या संबंधात आहे, तर डीप ओशन मिशनच्या संदर्भात होतं. तर ओशन सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी ऑब्झर्वेशन्स रिसोर्सेस मॉडेलिंग आणि सायन्स, तर हे ओ स्मार्टचं फुल फॉर्म होतं. त्यानंतर क्लायमॅटिक चेंजेसवर स्टडी अँड रिसर्च करणार आहे. आणि त्यांचं फोकस मेजरली 2 की प्रोजेक्ट्सवर असणार आहे तसं बघितलं गेलं तर. एक तर डिसॅलिनेशन प्लांट. डिसॅलिनेशन म्हणजे काय, आता जे खारं पाणी असतंय, जे समुद्राचं पाणी असतंय किंवा ओशनमधलं पाणी असतं ते खारं असतं, तर त्याला चांगल्या पाण्यात कन्वर्ट करणं म्हणजे डिसॅलिनेशन प्लांट असतो. एक प्लांट बसवलेला असतो ते समुद्राजवळ, आणि ते पूर्ण जे खारं पाणी ते चांगलं पाणीत कन्वर्ट करतं. त्यानंतर सबमर्सिबल व्हेकल विच कॅन एक्सप्लोर अप टू 6000 मीटर्स इन डेप्थ, म्हणजे पाणबुडी वगैरे जे असतात ते एक्सप्लोर करणार 6 किलोमीटरपर्यंत खाली. त्यानंतर पार्ट्स ऑफ द ओशन विच आर येट टू बी एक्सप्लोर्ड अँड आर हिडन अँड अनडिस्कवर्ड विल बी कवर्ड थ्रू दिस मिशन. म्हणजे जे आता आपण चंद्रावर जाऊन आलोय तसं बघितलं गेलं तर, पण आपल्याला अजून हे माहीत नाही की जे आपले महासागर आहेत त्याच्या खाली काय काय आहे अजून, तर ते डिस्कवर केलं नाही अजून. आपण हार्डली 3 ते 4% डिस्कवर केलंय, बाकी एवढं 97% डिस्कवरच नाही केलंय जर महासागराचं बघितलं तर. आणि आपण चंद्रावर तर पार त्याचं हिस्ट्री जॉग्राफी केली त्यात जाऊन, आणि हा अजून आपल्याला पृथ्वीवरच कळत नाही किती आहेत. तर त्याला एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याकडे मिनरल्स खूप आहेत. जर आपल्याला खनिजे वगैरे सापडली जास्तीत जास्त, आणि PMN म्हणून पण एक असते, पॉलीमेटॅलिक नोड्यूल्स, तर त्यात मॅंगनीजचं कंटेंट खूप जास्त असतो. ते जर सापडलं तर पेट्रोलला रिप्लेस करेल डायरेक्ट, एवढं पॉवरफुल ते खनिज आहे. आणि हे जे स्कीम आहे डीप ओशन मिशन, तर हे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, तर सेंट्रली फंडेड करणार, हे स्टेटचा रोल नसणार यात. आणि मेजर ऑब्जेक्टिव्स इथं पाहू शकता तुम्ही. जर हे सगळं मराठीत कन्वर्ट करायचं म्हटलं तर पहिलं आहे समुद्रातील खनिकर्म आणि मानवयुक्त पाणबुडी यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, म्हणजे हे पहिलं झालं. त्यानंतर दुसरं, सागरी हवामान बदल सल्लागार सेवांचा विकास, म्हणजे डीप ओशन क्लायमेट चेंज ॲडवायझरी सर्व्हिसेस. त्यानंतर खोल महासागरातील जैवविविधतेच्या शोध आणि संवर्धनासाठी अभिनव तांत्रिक कल्पना, हे तिसरं. चौथं, खोल महासागरात सर्वेक्षण आणि संशोधन कार्य, हे चौथं. पाचवं, महासागरापासून ऊर्जा निर्मिती आणि पेयजल, हे कन्सेप्ट ऑफ एनर्जी अँड फ्रेश वॉटर फ्रॉम द ओशन. आणि सहावं, सागरी जैवशास्त्रासाठी आधुनिक स्थानक किंवा केंद्र, म्हणजे एस्टॅब्लिशिंग ॲडव्हान्स मरीन स्टेशन फॉर ओशन बायोलॉजी. तर हे मेजर ऑब्जेक्टिव्ह हे होते. आणि हे पण विचारू शकतात की ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले आहेत, तर हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे कुठली मिनिस्ट्रीच्या अंडर येतं हा डीप ओशन मिशन, तर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या या अंतर्गत हा मिशन राबवला जातो. तर ठीक आहे. तर आता आहे इन्व्हेस्ट इंडिया वॉन द मोस्ट इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी 2021. तर गुंतवणूक संवर्धन आणि सुविधा सेवा पुरवणाऱ्या इन्व्हेस्ट इंडिया या भारतीय संस्थेला बहुनाविन्यपूर्ण गुंतवणूक संस्था, म्हणजे मोस्ट इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर हे इन्व्हेस्ट इंडियाला हा पुरस्कार देण्यात आला. इथं बघू शकता, हे प्राऊड मुवमेंट फॉर इंडिया, इन्व्हेस्ट इंडिया विन्स इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अवॉर्ड, UNचा हा अवॉर्ड आहे. तर आपण पहिले इन्व्हेस्ट इंडिया काय आहे ते जाणून घेऊया. तर इन्व्हेस्ट इंडिया हे सेटअप केलं गेलेलं 2009 मध्ये, आणि हे नॉन प्रॉफिट व्हेंचर आहे. आणि हे कुठल्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं, तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, म्हणजे DPIIT, म्हणजेच भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत स्थापित एक ना नफा संस्था आहे ही. आणि मिनिस्ट्री कुठली, तर कॉमर्स अँड इंडस्ट्री, तेच वाणिज्य आणि उद्योग.
आणि हे नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आणि फॅसिलिटेशन एजन्सी असणार आहे, म्हणजे सेक्टर स्पेसिफिक हे इन्व्हेस्टर करणार आहे. डेव्हलपमेंट, न्यू पार्टनरशिप, एनेबल सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर एक कोर टीम असणार जे फोकस करेल सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंटसाठी. मग इन्व्हेस्ट इंडिया, मग सबस्टन्शियल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज, मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशनसाठी बिल्ड कॅपॅसिटी. तर हा पुरस्कार विविध देश आणि संस्थांबरोबर विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन आणि संधी विकसनाचे कार्य करणाऱ्या ओसीओ ग्लोबल या ब्रिटन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आला आहे. आणि ही संस्था जी आहे इन्व्हेस्ट इंडिया, तर भारतातील शाश्वत गुंतवणूक सक्षम करण्यासाठी क्षेत्र विशिष्ट गुंतवणूकदार लक्ष्य करणे आणि नवीन भागीदारीच्या विकासावर भर देण्याचे कार्य ही संस्था करते. तर ते सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टिंग टार्गेटिंग करतात हे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे इकॉनॉमिक्सच्या वन लाइनर्स. तर इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्स हे कधी साजरा करतो आपण, तर 3 जुलैला. आणि बेंगळुरू हा फर्स्ट मुव्हेबल फ्रेश वॉटर टनल एक्वेरियम बांधला गेलाय. म्हणजे काय, भारतीय रेल्वेकडून देशातील पहिले फिरते भुयारी मत्स्यालय बेंगळुरू इथे सुरू करण्यात आले आहे. तर हे रेल्वेचं इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर I4C काय आहे, तर हे इंडियन आय झाली तर इंडियन, 4C म्हणजे 4C आहेत, सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. तर हे सायबर क्राईम जे असतात त्याच्या रिलेटेड सगळं हे इनिशिएटिव्ह आहे त्याला रोखण्यासाठी. त्यानंतर इंटरनॅशनल MSME डे 27 जूनला साजरा करतो आपण. MSME काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत. आणि थीम होती 2021ची की टू अँड इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल रिकव्हरी. तर MSME खूप महत्त्वाचं ठरतं कारण की हा सेक्टर आपल्या इंडियामध्ये थोडं कमी डेव्हलप करण्यात आलाय. कसं झालंय, आपलं ॲग्रिकल्चर प्रधान पूर्ण देश आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आपण इंडस्ट्रीजकडे गेलोय, म्हणजे डायरेक्ट सर्व्हिस सेक्टरमध्येच गेलोय. तर हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर थोडंसं वीकच आहे आपलं. त्यामुळे आपलं हे जो मोठा गॅप आहे ॲग्रिकल्चर आणि सर्व्हिसेसचा, तर ते जास्तीत जास्त जर मॅन्युफॅक्चरिंग केलं, जसं आपलं जे शेजारचा देश आहे चायना, तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट एवढं स्ट्रॉंग आहे ना की ते एवढं मॅन्युफॅक्चरिंग करतात की ते खूप स्वस्त ते माल देतात. मग तसं पण एवढं करायची गरज नाही आपल्याला, पण जेवढं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर स्ट्रॉंग केलं तर आपलं GDP आउटपुट खूप स्ट्रॉंग होईल. तर त्यामुळे MSME सेक्टर खूप महत्त्वाचं ठरतं इंडियासाठी तरी. त्यानंतर आहे बायोटेक किसान. किसान काय आहे, फुल फॉर्मचं कृषी इनोव्हेशन सायन्स अँड ॲप्लिकेशन नेटवर्क. तर इन शॉर्ट म्हणायचं झालं हे काय आहे, तर हे ईशान्येकडील शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्या समजून घेणे आणि त्या समस्यांचं वैज्ञानिक निराकरण करणे. तर ईशान्येकडील म्हणजे ईस्टकडचे जे आहेत फार्मर्स वगैरे, तर त्यांना हे हेल्प प्रोव्हाइड करेल बायोटेक किसान जर म्हटलं तर. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे इंटरनॅशनल न्यूज. तर FAO हे इथं बघू शकता, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. तर याची 42वी परिषद आयोजित करण्यात आलेली. तर हे भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, तर इथं तुम्ही पाहू शकता, तर हे यांनी संबोधित केले तसं बघितलं गेलं तर FAO मध्ये. आणि हे FAO काय आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण. तर एक स्पेशलाइज एजन्सी आहे UNची. आता असा पण प्रश्न येऊ शकतो की FAO हा UNचा पार्ट आहे का नाही, तर आहे तसा, पण स्पेशलाइज एजन्सी आहे. जे कशाचा फोकस कशावर असणार, तर तर डिफीट हंगर, ज्या उपासमारी विरोधातील लढ्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे नेतृत्व करते हे FAO. आणि वर्ल्ड फूड डे कधी साजरा करतो आपण, तर 16 ऑक्टोबरला करतो. आणि हे का साजरा करतात, तर ॲनिव्हर्सरी आहे FAOची 1945 मध्ये हे फाउंड करण्यात आलेली म्हणून. तर वर्ल्ड फूड डे FAOचीच ॲनिव्हर्सरी आहे, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर इट इज वन ऑफ द UN फूड एड ऑर्गनायझेशन बेस्ड इन रोम, इटली. इट इज सिस्टर बॉडीज आर द वर्ल्ड फूड प्रोग्राम अँड इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. म्हणजे हे रोम इटलीमध्ये त्याचं मुख्यालय आहे तसं. आणि ह्याचे सिस्टर बॉडीज म्हणजे दुसरे जे संस्था आहेत ह्याला लागूनच, म्हणजे ह्याच्या सोबतच आहेत. तर ते कुठले तर वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे आणि इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट एक आहे. तर ठीक आहे, आता FAOने कुठले फ्लॅगशिप पब्लिकेशन्स केले तर ते इथे लिस्ट तुम्ही पाहू शकता. इथं वर्ल्ड फूड प्राइस इंडेक्स आहे, मग स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड, मग स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर, सोफिया, सोको, हे असे वेगवेगळे फ्लॅगशिप पब्लिकेशन्स आहेत. आणि इंडियन FAO मध्ये कसा संबंध आहे, तर आपण सपोर्ट करतो FAOला. आणि आत्ता सध्या आपण इंटरनॅशनल इयर ऑफ पल्सेस हे साजरा करण्यात आलेला कडधान्य आपण बघितलेलं मागच्या व्हिडिओजमध्ये पण, ते 2016 मध्ये साजरा केला. आणि 2023 हा इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट साजरा केला आपण. हा पल्सेस झाला आणि हा मिलेट झालाय. म्हणजे पल्सेस 2016चा आहे आणि 2023चा मिलेट्स आहे. तर इथं पण एक प्रश्न होऊ शकतो. त्यानंतर इंडिया रिलीज द कमोमेरेटिव्ह कॉईन, म्हणजे कॉईन आपण प्रस्तुत केला 75 रुपयाचा.
ते मार्क करेल 75वी ॲनिव्हर्सरी झालेली 16 ऑक्टोबर 2020 मध्ये. तर तसं बघितलं गेलं तर 75 इयर्स पूर्ण झालेत FAOला. तर ह्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. जनरली 25, 50, 75, 100 असे जे वर्ष झालेले असतात संस्थांना, तर त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर कुठले कुठले इनिशिएटिव्ह आपण घेतलेत म्हणजे FAOने, तर ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम्स GAGS. तर हे मॉनिटर करणार डेझर्ट लोकस्ट म्हणजे जे किडे वगैरे आता मध्ये पण खूप अटॅक झालेले लोकस्टचा, खूप साऱ्या प्रमाणात ते किडे आलेले आणि पूर्ण ते जे धान्य वगैरे असतात तर ते पूर्ण खाऊन टाकतात आणि पूर्ण मोठ्याच्या मोठ्या एकरांमध्ये जे शेत असतात ते सगळं बंजर करून टाकतात पूर्ण. तर त्याच्यावर मॉनिटर करणार हे सगळं. त्यानंतर कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशन और CAC हे कशाच्या संबंधात आहे, तर हे इम्प्लिमेंट करणार जे FAO किंवा WHO जे स्टँडर्ड्स असतात प्रोग्रामच्या, तर ते हे इम्प्लिमेंट करणारी बॉडी आहे ही. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रीटी ऑन प्लांट जेनेटिक रिसोर्सेस फॉर फूड अँड ॲग्रिकल्चर. ठीक आहे, हे माहिती असायला पाहिजे आपलं. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता नाटो शिखर परिषद झाली 2021 मध्ये. तर हे जी समिट झाली, नाटोचं फुल फॉर्म काय आहे, तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, इथं पाहू शकता तुम्ही. तर आता ही जी समिट झाली त्यात काय मेजरली आउटकम आला, तर फर्स्ट टाइम या परिषदेमध्ये प्रथमच नाटोने चीन हा देश सुरक्षेला धोका म्हणजे सिक्युरिटी रिस्क असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. चायनाला डायरेक्ट सिक्युरिटी रिस्क म्हटलं आहे असं, आणि खूप चांगली गोष्ट आहे कारण की आपल्याला एक थोडासा फायदाच ठरेल. पण अजून 2 थ्रेट त्यांनी आयडेंटिफाय केलेत, जसं की रशिया आणि टेररिझम. तर रशियाला पण त्यांनी एक थोडंसं थ्रेट मानलंय आणि टेररिझम तर आहेच तसंही. तर हे मेजर आउटकम होते आत्ताच्या नाटो समिटमध्ये. आता नाटो काय आहे, तर हे नॉर्थ अटलांटिक अलायन्स आहे. आता जर बघितलं गेलं तर इथं समजा इथं अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका, इथं युरोप आहे असा, इथं नॉर्थ अमेरिका, इथं साऊथ अमेरिका आहे आणि इथं आफ्रिका आहे. तर हे अटलांटिक महासागर आहे पूर्ण. हे नॉर्थ अटलांटिक आहे, इथं साऊथ अटलांटिक आहे. तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे. तर सोव्हिएत रशिया विरुद्ध सामूहिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने अमेरिका, कॅनडा आणि अनेक पाश्चात्य युरोपियन देशांनी 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिका कराराद्वारे किंवा वॉशिंग्टन करार पण ह्याला म्हटलं गेलंय, या गटाची स्थापना केली. आणि मुख्यालय कुठे आहे, तर ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये आहे. तर 1949 मध्ये हे पूर्ण तसं बघितलं गेलं तर एक सिक्युरिटी ट्रीटीज आहे युरोप आणि नॉर्थ अमेरिकाची. तसं बघितलं गेलं तर जर आम्हाला कुणी अटॅक केलं तर आम्ही सगळे मिळून त्याच्यावर अटॅक करणार, इन शॉर्ट असं झालंय. हे रशियाचंच थ्रेट होतं, त्यामुळे त्यांनी हे असं केलंय. आणि ह्याचं हेडक्वार्टर आहे ब्रुसेल्स, बेल्जियम. त्यानंतर मेंबर्स कसे आहेत, तर ओरिजिनली 12 मेंबर होते आणि आता सगळे वाढून 30 झालेत. आणि 30वा कुठला आहे सध्या आता ॲड होणारा, तर नॉर्थ मॅसिडोनिया 27 मार्च 2020 मध्ये ॲड झालाय. आणि ॲस्पायरिंग मेंबर्स अजून कुठले ॲड होण्याची शक्यता आहे, तर बोस्निया हर्झगोव्हिना, जॉर्जिया आणि युक्रेन. आणि मिलिटरी स्पेंडिंग किती आहे नाटोमध्ये, कंबाईंड मिलिटरी स्पेंडिंग बघितली नाटो मेंबरची तर 57% आहे ग्लोबलचं नॉमिनल केलं तर 2020 मध्ये. आणि त्यांचं एम आहे की 2% जे GDPचं आहे त्यांच्या 2024 पर्यंत ते खर्च करणार डिफेन्सवरती. ठीक आहे, एवढं मेजर इम्पॉर्टंट नाही, पण हे वरचे खूप इम्पॉर्टंट होते. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स. तर हे सोलार अलायन्स काय आहे, तर हे समजा हे पृथ्वी आहे, इथं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, इथं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. यामध्ये खूप जास्त सनलाईट येत राहते. तर यामध्ये जेवढे कंट्रीज आहेत तर त्यांना सोलर एनर्जी तर भरपूर आहे. तर त्या सोलर जे इन्सोलेशन होते सूर्याचा, तर ही सन एनर्जी पूर्ण कन्वर्ट करून आपण सोलर सेल वगैरे सोलरचा पूर्ण वापर करून आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि हे इनिशिएटिव्ह कधी घेण्यात आलेलं तसं बघितलं गेलं तर इंडिया पॅरिस कॉन्फरन्स झालेली, इथं बघू शकता तुम्ही, इथं पॅरिस झालेली कॉन्फरन्स 2015 मध्ये, UNFCCC कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP21. तर इथं 121 सोलार रिसोर्स आहेत. इथं 121 देश आहेत, तसे कंट्रीज आहेत. त्यांना हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉन मधले ते फुल्ली किंवा पार्शली आहेत तसं बघितलं गेलं तर ते सहभागी होऊन ते पूर्ण सोलार एनर्जीचा उपयोग करून एनर्जीमध्ये रूपांतर करू शकता. आणि हे इनिशिएटिव्ह आपलं इंडिया आणि फ्रान्सचं आहे. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर इथं गुरुग्राम, इंडियामध्ये आहे, हरियाणामध्ये आहे हे गुरुग्राम. आणि आता 101 मेंबर झालेत आफ्टर जॉईनिंग बाय US पहिले निघून गेलेलं, परत आलं. आता ISA मध्ये
इंटर गव्हर्नमेंटल ट्रिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि ग्लोबल मॅन्डेट असणार की कसं आपण सोलर ग्रोथ कसं वापरावं, कसं फायनान्सिंग टेक्नॉलॉजी कशी वापरावी. आणि इम्प्लिमेंट कोण करतं? ISA हे जे आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड. हे पण इम्पॉर्टंट राहतं. ओसोवोज असं पण येऊ शकतं की ओसोवोज कशा संबंधात आहे. तर वन सन इथं बघू शकता, वन सन वन वर्ल्ड, एकच जग आहे आणि एकच ग्रीड असणार आहे. म्हणजे काय, पूर्ण जगभरात एकच ग्रीड ठेवणार आहे. आणि इथं आता समजा इथं सनलाईट आहे आणि इथं मागे तर रात्र असणार, तर हे पूर्ण स्टोअर करणार एका ग्रीडमध्ये. आणि जेव्हा इथं सनलाईट येईल, जसं हे मागचं जर पुढं आलं तर ह्यांना सनलाईट देतील आणि हे जी स्टोअर केलेली एनर्जी आहे ते परत रात्री जे रात्र झालेत त्यांना यूज करता येईल आपल्याला. तर तसं ते पूर्णपणे वन सन वन वर्ल्ड करणार आहे तसं. तर हे इनिशिएटिव्ह ISA करणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह तर ते सांगितलंच आहे की जे स्केलिंग अप सोलर एनर्जी इन ISA मेंबर कंट्रीज. आणि कुठले कुठले नवीन प्रोग्राम्स आहेत तसं बघितलं गेलं तर सोलर PV पॅनल, बॅटरी युसेज बेस्ड अँड सोलर हायड्रोजन प्रोग्राम आहेत तसं. ठीक आहे, हे एवढं बारकाईची गरज नाही, पण हे मेजर इम्पॉर्टन्स होते. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे वन लायनर्स इंटरनॅशनलचे. तर ग्लोबल पीस इंडेक्स इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस हे काढतं. आणि आईसलँड जे आहे ते 2008 पासून पहिल्याच रँकवर आहे. तर हे खूप खतरनाक गोष्ट आहे की 2008 पासून एक नंबर तर सोडलाच नाही त्यांनी. आणि इंडियाचा बघा आपला रँक खतरनाकवाला 135 आहे 170 देशांपैकी. एवढं पीस आहे आपल्याकडे बघा. ठीक आहे. वर्ल्ड रेफ्युजी डे कधी साजरा करतो आपण? 20 जूनला. तर आता रेफ्युजीज पण खूप झाल्यात. सिरियामध्ये बघू शकता तुम्ही, इवन आता अफगाणिस्तानमध्ये पण जसं तालिबाननी पूर्ण कंट्रोल घेतले त्याच्यावर, ते सगळे असं पळायला लागलेत, पूर्ण रेफ्युजी झालेत. आसपडोसच्या देशामध्ये ते पळून जायला लागलेत. तर रेफ्युजी खूप महत्त्वाचा इश्यू ठरतो. तर वर्ल्ड रेफ्युजी डे पण लक्षात ठेवा, 20 जून आहे. आणि त्याची थीम होती 2021ची, तर टुगेदर वी हील, लर्न अँड सनशाईन. ठीक आहे. त्यानंतर इंटरनॅशनल योगा डे 21 जूनला साजरा करतो आपण. आणि थीम होती 2021ची योगा फॉर वेलबिंग. त्यानंतर ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर हे एक रिपोर्ट काढतं कुठलं, तर रिपोर्ट ऑन इंटरनॅशनल मायग्रंट्स. तर हे इन शॉर्ट यालाच लिंक होतंय, रेफ्युजी डेलाच. त्यानंतर मलेरिया फ्री झाले आता चायना. जनरली जे मलेरिया फ्री कधी घोषित करतात, जर 4 वर्ष एकही केस आढळला नाही तर त्याला मग मलेरिया फ्री घोषित करणार ते. त्यानंतर फिट फॉर 55 लॉ हे कुणी केलंय, तर हे युरोपियन युनियनने केलंय. तसं जर सांगायचं झालं हे फिट फॉर 55 लॉ काय आहे, तर युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखेने जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंच्या म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जनात 55% पर्यंत कपात करण्यासाठीच्या आपल्या निर्णयास प्रत्यक्षात आणण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. तर हे जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे तर त्याला 55% कमी करणार आहेत ह्या युरोपियन युनियनमध्ये. तर हे त्यांचं इनिशिएटिव्ह होतं तसं बघितलं तर. हे कायदा नियमावली केली आहे त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता सोशल न्यूज पाहूया आपण. तर प्रोजेक्ट O2 फॉर इंडिया. प्रोजेक्ट O2 काय आहे, तर टू स्टेप अप ऑक्सिजन प्रोडक्शन फॉर मेडिकल पर्पजेस. आता आपलं जे कोविडमुळे आपण पाहिले असेल भरपूर केसेस की ऑक्सिजनची कमतरता आहे आपल्याकडं, तर त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी हे प्रोजेक्ट O2 केले त्यांनी. आणि त्यानंतर आहे FBचं एक इनिशिएटिव्ह आहे की रिपोर्ट इट डोंट शेअर इट. म्हणजे जे चाइल्ड अब्यूज आहे कंटेंट, तर ते तुम्ही शेअर नका करू, डायरेक्ट रिपोर्ट करा, तर ते आपल्याला थांबवता येतील तसं. तर हे इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर गोवा फर्स्ट रेबीज फ्री स्टेट झालंय. रेबीज काय आहे, तर फक्त कुत्र्यांना रेबीज नाही होत, तर मांजरांना पण होऊ शकतं किंवा बाकी अन्य प्राणी पण आहेत 2-3, तर त्याने पण होऊ शकतो. फक्त आपल्याला वाटेल की फक्त कुत्र्यांनाच होतं, तर तसं नाहीये. त्यानंतर आहे 1 जुलै नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करतो आपण. नॅशनल डॉक्टर्स डे पण खूप इम्पॉर्टंट राहतं, कारण की आता कोविडमुळे मेजर वॉरियर्स तर तेच होते सध्या तरी. सगळ्यात जास्त झेलणारे जे आहेत तर ते डॉक्टर्सलाच झेलावं लागलं कोविड या संकटात. त्यानंतर त्याची थीम काय होती 2021ची, तर सेव्ह द सेव्हियर्स. त्यानंतर 11 जुलै वर्ल्ड पॉप्युलेशन डे साजरा करतो आपण. आणि 12 जुलै वर्ल्ड मलाला डे. इवन माझा पण बड्डे आहे 12 जुलैलाच. तर वर्ल्ड मलाला डे काय आहे, तर मलाला युसुफजाई जे आहेत तर त्यांची एक छोटी स्टोरी आहे की त्यांना ते बसमध्ये बसलेले, तर त्यांना टेररिस्टने असं पूर्ण डोक्यावर पूर्ण गोळ्या मारलेल्या, तर ते पूर्ण बेशुद्धच झालेल्या तसं बघितलं गेलं तर. ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तसं.
तर त्यांनी काय घाबरले नाही काय नाही, तर त्यांना एक वर्ल्ड नोबेल पीस प्राईज पण त्यांना प्रदान करण्यात आलेला, आणि ते काहीतरी 17 का 18च वयाचे आहेत, 18 वर्षाचीच आहेत त्या. तर एवढ्या कमी वयात त्यांनी एवढं मोठं धाडस दाखवले तसं बघितलं गेलं तर. त्यामुळे ते वर्ल्ड मलाला डे साजरा करतो त्यांच्या बड्डे निमित्त. इव्हन माझा पण बड्डे आहे तसा. ठीक आहे. लडाख हे फर्स्ट युनियन टेरिटरी झाला, केंद्र प्रदेशित देश झाला आहे तसा, की 100% वॅक्सिनेशन झाले फर्स्ट डोज. जे पहिला डोस घेतला आहे त्यांनी तर सगळे 100% झाले त्या लडाखमध्ये तर. आणि फर्स्ट ग्रीन ATM झालं आहे गुरुग्राममध्ये, हरियाणा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे KBC राऊंड. ते इथं पाहू शकता तुम्ही. स्नो लेपर्डबद्दल आहे, इथं मून दिसतं काहीतरी, तर त्याच्याबद्दल तुम्ही हे वाचून घेऊ शकता आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. अनसॉल्व करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा आहे. ठीक आहे. तर थँक्यू. इथं लाईकचा बटन आहे, इथं शेअर आहे, शेअर करा सगळ्यांना. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना. प्लस सबस्क्राईब करा, इथं सबस्क्राईबचा बटन असतं, आणि त्यानंतर इथं एक बेल आयकॉन पण येतं. तर बेल आयकॉनवरती ऑल करा, म्हणजे माझे जे पण व्हिडिओज येतील तर ते तुम्हाला दिसून जातील. आणि इथं डिस्क्रिप्शनचं इथं बाण आहे बघा, इथं डिस्क्रिप्शनमध्ये माझे सगळे PDFs आहेत जानेवारी ते जुलैपर्यंतचे, तर ते पण तुम्ही पाहू शकता. थँक्यू.